विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेला वारकरी हा आता पंढरीच्या दिशेने एक एक पाऊल टाकत असतो। विठ्ठलाच्या गजरामध्ये तो मार्गस्थ होत असतो। रिंगण सोहळा वारकऱ्यांसाठी एक नवी ऊर्जा देणारा असतो। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये अश्वरिंगण या ठिकाणी पार पडले। देहभान हरपून विठू नामाचा जप करत तुकाराम महाराजांचा जयघोष करत या ठिकाणी अश्वरिंगण पार पडलेला आहे। अवघा रंग एकच झाला, रंगात रंगला श्रीरंग। सध्या या अश्वरिंगण सोहळ्याला जी आहे ती सुरुवात झालेली आपण पाहू शकतोय की जोग सोहळा टिपण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात। तो सोहळा जो आहे तो सुरू झालेला आहे। हे जे दोन अश्व आहेत ते सध्या या रिंगण सोहळ्याला 3 अशा प्रदक्षिणा घातल्यात। आपल्याला दिसत आहेत की 2 अश्व आहेत, त्या 2 अश्वापैकी एका अश्व असतो तो रिकामा असतो आणि दुसऱ्या अश्वावरती जो अश्वस्वार असतो तो त्याच्यावरती विराजमान असतो। दुसऱ्या अश्वावरती का नसतो तर त्या दुसऱ्या अश्वावरती जगद्गुरू संत तुकाराम महाराज विराजमान अशी भावना असते। आपण पाहू शकतोय की सध्या हा सोहळा टिपण्यासाठी जगद्गुरू तुकाराम बाबा असतील, ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे। ज्या रिंगण सोहळ्यातून अश्व धावतात ती अश्वावरली माती जी आहे ती आपल्या भाळी लावण्यासाठी खरं तर नागरिक जे आहेत ते उत्सुक असतात। आपण बघू शकतो की ज्या या मातीवरून जे अश्व धावले आहेत ते धावलेल्या अश्वाच्या ज्या माती आहे ती माती आपल्या भाळी लावण्यासाठी खरं तर हे जे नागरिक असतात ते आतमध्ये येतात आणि भाव सध्या या बेलवाडीच्या रिंगण सोहळ्यामध्ये जे आहे ते आपण सध्या पाहू शकतो कशा पद्धतीनं भक्तिभावाने हे नागरिक सध्या आतमध्ये येत आहेत आणि जी कपाळी माती लावत आहेत। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, बेलवडी।